14 वर्षानंतरही मुंबई गोवा महामार्गाची वाट खडतरच. शासनाचे काम आणि 10 वर्ष थांब ही म्हण बदलण्याची वेळ आली असून कारण तब्बल 14 वर्षाच्या प्रखर कालखंडानंतरही मुंबई गोवा महामार्गाची वाट बिकटच असल्याची लाजिरवाणी स्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे. चाकरमान्यांचा यंदाही खड्ड्यातूनच प्रवास होणार असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. महामार्गावरील लोणेर येथे कोलाड आणि कोलाड ते नागोठणे दरम्यानच्या अंतराची व्यवस्था अत्यंत बिकट असून यंदाच्या या पावसाळ्यात अनेक ठिकाणी होडीत बसून प्रवास करावा लागेल की काय अशी भीती प्रवासी वर्गाकडून केली जात आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी अनेक आंदोलनं केली. त्यानंतर 2010 मध्ये पळसपे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. हे काम रखडले ते आता 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाला तरीही रखडलेले पाहायला मिळत आहे. हा महामार्ग लवकर पूर्ण व्हावा यासाठी पत्रकार लेखीद्वारे आपले काम करीत होते, पण प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सरकारला जाग आणण्याचे काम त्यांनी अनेक वर्ष पत्रकारांना करावे लागत आहे. हा महामार्ग लवकर पूर्ण व्हावा यासाठी पत्रकार लेखीद्वारे आपले काम करीत होते, पण प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सरकारला जाग आणण्याचे काम अनेक वर्ष पत्रकारांना करावे लागत आहे. पण तरीही मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याचे नाव काही काढत नसल्याचे यंदाही पाहायला मिळत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथील उड्डाणपूल, माणगाव बायपास मार्ग, इंदापूर बायपास मार्ग, रातौड येथील अंडरपास, तिथे अंडरपास, कोलाड उड्डाणपूल, खांब उड्डाणपूल, सुकेळी खिंड, नागोठणे येथील 3 उड्डाणपूल या सर्व पुलांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह वाहन चालकांनाही दरवर्षीप्रमाणे यंदाही गचके खात प्रवास करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.